नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या शिरंबे येथे पीर साहेब यात्रेनिमित्त झेंडा मिरवणुकीस उत्साहात प्रारंभ। राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या शिरंबे तालुका कोरेगाव येथील पीर साहेब यात्रेस अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला आहे। शनिवारी दुपारी 12:30 वाजता पीर साहेब झेंड्याचे पूजन राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ आणि शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अभिजित अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले। पीर साहेब यात्रेला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला असून संदलची भव्य मिरवणूक काढण्यात आली। शुक्रवारी बकरी आणि रात्री खोडाबिडीचा कार्यक्रम अपूर्व उत्साहात ग्रामस्थांनी भाविकांच्या उपस्थितीत झाला। शनिवारी पीर साहेब मंदिराजवळ भाविकांनी मोठी गर्दी केली होती। आनंदराव अडसूळ व अभिजित अडसूळ यांनी पीर साहेबांना चादराने शेहरा चढवण्यात आला। दुपारी 12 वाजता झेंडा मिरवणुकीस प्रारंभ झाला। यावेळी श्रीफळ वाढवण्यात आले। यात्रा कमिटीचे अध्यक्ष आकाश भोसले, माजी सरपंच कॅप्टन महादेवराव भोसले, विकास सोसायटीचे चेअरमन हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले, पोलीस पाटील हरिभक्त पारायण सचिन सुतार, यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष प्रीतम गायकवाड, गौरव गोडसे, योगेश गायकवाड, राहुल भोसले व अनिल गायकवाड आदी यात्रा कमिटीचे सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। दिवसभरात श्री भैरवनाथ मंदिराच्या पोळीवरून बैलगाड्या चढवण्याचा कार्यक्रम पार पडला। या अनेक वर्षापासून आणि अनेक पिढ्यांपासून परंपरेने ही पिराची यात्रा मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होत असते। हा झेंडा जो दिसतोय आपण पीरसाहेबांच्या समोर, तो झेंडा गावातून फिरवला जाईल आणि अनेक गावातली जेवढी जे घरं आहेत त्या घरातील प्रत्येक माणूस आलेली पाहुणे मंडळी अतिशय भाविकता भावनेने या झेंड्याला नमस्कार करतात, पूजन करतात। किंबहुना लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी झोपवली जातात, ज्याच्यावर झेंडा परत वर जातो। इतक्या भावना निगडीत आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब आज देशामध्ये जर पाहिलं आपण तर हिंदू मुस्लिममध्ये फार मोठ्यावर दंगली होत आहेत, परंतु तो या गावामध्ये कधी दंगल हा विषय झालेला नाही, होणारी नाही। पण अतिशय सलोखा मुस्लिम आणि हिंदूंचा या ठिकाणी आहे। जे कोणी मुस्लिम आमची मंडळी आहेत ती स्वतःला या गावाचे गावकरी म्हणून, एक धर्म म्हणून नाही तर आपण या ठिकाणी जन्माला आलेलो, आपण इथले भूमिपुत्र आहोत आणि एकमेकाने आपण सलोख्याने वावरलं पाहिजे, या भावनेने वावरतात। त्यामुळे कधी भांडण दंडा किंवा काही नाही होत। आता येणाऱ्या साधारणतः पौर्णिमेला आमची भैरवनाथाची यात्रा आहे। फरक हा आहे की भैरवनाथाची यात्रा आणि पीराची यात्रा, पीराची यात्रा असताना ती मोठ्या प्रमाणात साजरी होती। बाहेर गावी गेलेली सगळी मंडळी या ठिकाणी एकमेकाला भेटतात त्या निमित्ताने, परंतु भैरवनाथच्या यात्रेला मात्र तेवढा प्रतिसाद नसतो। हे वैशिष्ट्य आहे। त्यामुळे हा सलोखा कसा आहे की सगळं डोक्याच्या बाहेर काढून की पीर साहेब आपलं दैवत आहे हे मानून त्या ठिकाणी ही यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी होते। प्रशासनाने जागरूक नागरिकांच्या सहकार्याने सातारोड पळशी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला। स्थानिक पोलीस मात्र अन्नभिन्न। कोरेगाव तालुक्यातील सातारोड आणि पळशी येथे शनिवारी दुपारी 12:15च्या सुमारास अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह जागरूक नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेमुळे रोखण्यात आला। कोरेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि सातारोड पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचारी मात्र या कारवाईपासून अन्नभिन्न होते। हे मात्र विशेष। सातारोड येथे गेले अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील एका समाजामध्ये 17 वर्षाच्या मुलीचा शनिवारी पळशी येथे आंबोडेसमत वाघोली येथील श्रीराम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका मंगल कार्यालयामध्ये विवाह सोहळा होता। तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी सातारोड येथे मोठ्या जल्लोषात गावदेव सोहळा डॉल्बी लावून काढण्यात आला होता। 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी कार्यालयाला जागरूक नागरिकांच्या माध्यमातून मिळाली होती। त्यानुसार या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सातारोड येथील ग्रामपंचायत अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांना याबाबतची माहिती देऊन कारवाई करण्याबाबत सूचित केले होते। सातारच्या जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी कार्यालयातील अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांनी तातडीने पावले उचलली आणि विवाह सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाईबाबत मुलीच्या वडिलांना आणि चुलत्यांना माहिती दिली। भारतीय राज्यघटनेनुसार आणि प्रचलित कायद्यानुसार बालविवाह
बालविवाह करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन न करता विवाह सोहळा थांबवा असे निर्देश त्यांनी दिले. संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी सुरुवातीला आडेवेडे घेतले, मात्र अंतिम क्षणी विवाह सोहळा रद्द करत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर संबंधित अधिकारी हे अल्पवयीन मुलीला पुढील कार्यवाहीसाठी सातारा येथे घेऊन गेले. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान सातारोड येथे शुक्रवारी रात्री जल्लोषात काढण्यात आलेला गावदेव सोहळा, लावण्यात आलेली डॉल्बी आणि शनिवारी भव्य मंगल कार्यालयात होऊ घातलेल्या विवाह सोहळ्याची कानोकान खबर सातारोड पोलीस दूर क्षेत्रातील कर्मचारी आणि कोरेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना नव्हती. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत आणि अंगणवाडी सेविकांनी संयुक्त कारवाई करून सुद्धा पोलिसांना याबाबतची माहिती सायंकाळी उशिरापर्यंत नव्हती. हे विशेष एकूणच कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गैरप्रकार रोखणे याकडे कोरेगाव पोलिसांचे, विशेष करून सातारोड पोलीस दूर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची चर्चा सातारोड आणि पळशी परिसरात शनिवारी दबक्या आवाजात सुरू होती. श्रीराम कारखान्याबरोबरच फलटण तालुक्याचे पाणी देखील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाड्याने दिले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा थेट आरोप. फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर महायुती सरकारने प्रशासक नियुक्त केला असून त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शनिवारी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तिजोरी लुटली. श्रीमंत म्हणून ज्यांच्या ताब्यात श्रीराम सहकारी साखर कारखाना दिला त्यांनी त्याचे शोषण करत त्यात दमडीही ठेवली नाही. सर्वच विषयातील त्यांचे पराक्रम फलटण शहर आणि तालुक्यांमधील सर्वसामान्य जनतेला माहीत आहेत. श्रीराम साखर कारखाना भाड्यानं दिला तो दिला, पण फलटणच्या हक्काचं पाणी सुद्धा तुम्ही 30 वर्ष भाड्याने दिलं होतं. ते या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ताकदीने परत मिळवले. असा हल्लाबोल रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट नाव न घेता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केला. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला स्थगिती देऊन महायुती सरकारने कारखान्यावर प्रशासक नेमला आहे. त्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राजेगटावर जोरदार टीका केली. फलटणचा श्रीराम सहकारी साखर कारखाना मागील 15 वर्ष भाडेतत्वावर चालवण्यासाठी आवाडेंना देण्यात आला होता. भाडं वाढवण्याऐवजी भाडं कमी होणारा कारखाना, जमिनी घेण्याऐवजी जमिनी विकणारा कारखाना, कर्जमुक्त कारखाना म्हणून सांगतात, पण कारखान्यावर 115 कोटी रुपये कर्ज असल्याचं सांगितलं जात आहे, असा थेट आरोप केला. हा कारखाना आवाड्यांकडे दिला मागच्या 15 वर्ष. भाडं वाढायच्या ऐवजी भाडं कमी होणारा कारखाना, शेतकऱ्यांचा कारखाना, जमिनी घेण्याच्या ऐवजी जमिनी विकणारा कारखाना आणि कर्ज कमी होण्याच्या ऐवजी कर्जमुक्त म्हणून सांगणारा कारखाना. मी आता ऐकलं मुख्यमंत्र्यांनी 115 कोटी रुपयाचं कर्ज म्हणून सांगितलं. अशा भ्रष्टाचारावर त्यांनी बोलणं योग्य होईल आमचंच आहे की ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तिजोरी लुटली. फलटण तालुक्याची परिस्थिती, नेते, लोकप्रतिनिधी, श्रीमंत म्हणून त्यांच्या ताब्यात दिलं त्या कारखान्याला अवस्था त्यांनी शोषून कारखान्यामध्ये दमडी ठेवली नाही. कारखाना उद्या पण अवसन्यास काढायला, लिक्विडेशन मध्ये काढायला देखील अशा परिस्थितीत कारखाना ठेवला. 4-4 हजार सभासदांचे हक्क गेले तरी सुद्धा यांनी कुणी त्याच्यावर दखल घेतली नाही आणि विद्यमान प्रशासक यांनी नेमून लोकांचा हक्क त्यांना द्यावा लागतोय. परिस्थिती आजची मागे बोललो, माझं डिप्लोमा झालेलं शिक्षण आहे, नाकाबंदी आहे. शिक्षणावर आधारित तुमचा पराक्रम जर असता, LM आहे, बाकी सर्व आहे, आणि तुम्ही फलटणला मागच्या 30 वर्षामध्ये बारामतीच्या पुढे नाही पण बारामतीच्या बरोबर जर घेऊन गेला असता तुमचा पराक्रम, तरी आम्ही शिक्षणाचं तुमच्या महत्व मानला असता. 30 वर्षापूर्वीचं फलटण एकेकाळी 1 लाख लिटरचा दूध संघ तो आज भंगारात जमा झालाय. जमीन विकली, मशिनरी विकायला काढल्या, 0 लिटरवर आणून ठेवलं. श्रीराम सहकारी कारखाना हा शोषून त्याचं त्या गाईचं रक्त, श्रीराम कारखाना रक्त काढून तो आवाड्यांच्या ताब्यात तुम्ही दिला. मालोजी बँक, त्याच्यावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले आणि भ्रष्टाचार चौकशी केली.
तुमच्याकडे असणारा खरेदी विक्री संघ तो गायब आहे, म्हणजे त्याला अस्तित्वातून नष्ट केलेला आहे. मार्केट कमिटी गाळेधारक परवा काय ओरडतात, त्याची ठेवी किती शिवरूपराजे चेअरमन असताना होत्या आणि आता परिस्थिती काय, 6 महिन्याचे पगार नाही. तुम्ही दुसऱ्यांच्या संस्थावर बोलण्याच्या ऐवजी स्वतःच्या संस्थेमध्ये काय चाललंय त्याचा अभ्यास रामराजे साहेब करा. शिरंबे येथे बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या युवकाला बेदम मारहाण आणि घराची तोडफोड. पीरसाहेब यात्रेच्या मुख्य दिवशी तणावपूर्ण परिस्थिती. शिरंबे तालुका कोरेगाव येथे पीरसाहेब यात्रेच्या मुख्य दिवशीच शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गावात बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या राहुल सुतार याला बेदम मारहाण करत त्याच्या घराची तोडफोड करण्यात आली. त्याचबरोबर देशी दारूच्या बाटल्या रस्त्यावर फेकण्यात आल्या. यात्रेच्या मुख्य दिवशीच गावात तणावपूर्ण वातावरण तयार झालेले आहे. शिरंबे येथे राहुल सुतार हा आपल्या घरातून देशी दारूची बेकायदेशीररित्या विक्री करत आहे. अनेक दिवसांपासून युवक कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी समजून सांगून देखील त्याने हा व्यवसाय बंद केला नाही. याउलट यात्रेमुळे देशी दारूचा जास्त स्टॉक आपल्या घरी करून ठेवला होता. शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास राहुल सुतार याच्यावर हल्ला करत संपूर्ण घराची तोडफोड केली आणि देशी दारूच्या बाटल्या घरासमोरील रस्त्यावर आणून फेकल्या. आपसातील भांडणाने रौद्ररूप धारण केले होते. मात्र ग्रामस्थ बघायची भूमिका घेतली होती. सुतार कुटुंबियामध्ये जोरदार हाणामारी सुरू असल्याची माहिती समजताच पोलीस पाटील हरिभक्त पारायण सचिन सुतार यांनी तातडीने रहमतपूर पोलीस ठाण्यात प्रकार घडल्याची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी तात्काळ शिरंबे बीटचे अंमलदार माने यांना तात्काळ शिरंबे येथे पाठवून दिले. दरम्यान या प्रकारामुळे शिरंबे गावातील बेकायदेशीर देशी दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिरवळ लोणंद महामार्ग चौपदरीकरण आणि लोणंद सातारा महामार्ग दुहेरीकरणासाठी 611 कोटी 84 लाख रुपये मंजूर. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसह सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शिरवळ लोणंद महामार्गाच्या चौपदरीकरण बरोबरच लोणंद ते सातारा महामार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 611 कोटी 84 लाख रुपये मंजूर केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण मार्फत शनिवारी दुपारी 2 वाजता माहिती देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण अशा सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 965 DD विभाग 1 वरील शिरवळ लोणंद विभागाच्या पेवड शोल्डरसहित 2 लेन आणि 4 लेनमध्ये अपग्रेडेशनसाठी आणि राष्ट्रीय महामार्ग 965 D वरील लोणंद सातारा विभागाच्या पेवड शोल्डरसहित 2 लेनमध्ये अपग्रेडेशनसाठी 611.84 कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली आहे. सदर प्रकल्प रस्ता राष्ट्रीय महामार्ग 965D आणि राष्ट्रीय महामार्ग 965 DD हा पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, NH48 पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, NH65 पालखी महामार्ग, NH 965 आणि निर्माणाधीन सुरत चेन्नई द्रुतगती मार्गासह प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा फेडर आहे. सातारा, फलटण, लोणंद आणि शिरवळच्या आजूबाजूच्या परिसरात झपाट्याने होणाऱ्या शहरीकरण आणि औद्योगिक वाढ यामुळे या मार्गावरील वाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. हा प्रकल्प सातारा लोणंद NH 965D आणि शिरवळ लोणंद NH 965 DD या विभागातील जड वाहनांच्या वाहतुकीमुळे आणि प्रदेशातील वाढत्या रिबन आणि औद्योगिक विकासामुळे मार्ग अद्ययावत करण्याची मागणी पूर्ण करणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.